परीक्षा 2026 रद्द करण्यात आली आहे। नीट परीक्षा 2026चा पेपर लीक झाल्याचा गंभीर आरोप होतोय। त्यानंतर हे मोठं पाऊल उचलण्यात आलंय। या पेपर फुटीचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आलाय। सीबीआयनं आदेश देत थेट नीट परीक्षा 2026 ची सगळी प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले, ज्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा ही करण्यात आलेली आहे। आज परीक्षा कॅन्सल झाली असेल, आम्ही हा मुद्दा उठवला, या देशातून अनेक लोकांनी उठवल्यानंतर कुठेतरी या सरकारला जाग आली। पण याच्या मागे कोण आहे, कोण सूत्रधार आहे, हे कुठे ना कुठेतरी शोधलं पाहिजे। आणि जे काही तिथं पनिशमेंट दिली जाते, जी काही कारवाई केली जाते, ती कारवाई कडकच्या कडक कशी होईल याबाबतीत दक्षता सरकारच्या माध्यमातून घेतली जावी। आणि जर नाही तसं काही केलं तर हेच विद्यार्थी पुढच्या वेळेस या सरकारला त्यांच्या पद्धतीने लोकशाहीच्या माध्यमातून उत्तर देते। देशभर परीक्षा पे चर्चा अशा तऱ्हेचं वातावरण तयार करणारे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशामधल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अतिशय टांगणीला लागलेलं आहे, हे यातनं दिसतंय। आता चौथ्यांदा नीटच्या परीक्षेमध्ये घोळ दिसला आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हे जे संपूर्ण पेपर आहेत तेच फुटले। अशा अनेक त्या ठिकाणी परीक्षा आहेत या ज्या पेपर फुटीमधला दिसत आहे। मध्य प्रदेशमध्ये काय झालं हे आपण पाहतोय। महाराष्ट्रातल्या अनेक मुलांचं ज्यांनी इतके संपूर्ण वर्षभर जो काही प्रयत्न केला असेल, जितके परिश्रम घेतले असतील, ते सगळे परिश्रम आज शून्य ठरलेले आहेत। गेल्या पूर्ण दशकामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून अनेक पेपर प्रत्येक वर्षी फुटतात। मग MPSC असो, नीट असो, कुठची स्पर्धा परीक्षा बघा तुम्ही, पेपर फुटीचं पुढे येतं। कोणतरी एक पकडलं जातं, त्याच्यातून किती त्यांनी कमवले हे दाखवलं जातं, पण जो विद्यार्थ्यांना त्रास होतो तो कुठेही कमी झाले नाही। आज नीट 2026 परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द झाली आणि पुन्हा एकदा 24 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरण्यात आले। हा फक्त पेपर फुटीचा प्रकार नाही, ते विद्यार्थ्यांच्या भविष्यावर चाललेला संघटित हल्ला आहे। भ्रष्टाचाराचा बाजार मांडला आहे। आज प्रत्येक विद्यार्थी संतापलेला आहे, कारण मेहनत करणारा विद्यार्थी रडतोय आणि पेपर फुटी करणारे मोकाट फिरतात। सरकार फक्त चौकशीच्या घोषणा करत आहे, पण विद्यार्थ्यांना न्याय हवा आहे। ज्यांनी पेपर फोडले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अटक झाली पाहिजे, कठोर शिक्षा झाली पाहिजे। या पेपर फुटीमागील विद्यार्थ्यांच्या भविष्यात सौदा करणाऱ्यांना कोणतीही दयामया दाखवू नये। बातमी नाशिकची आहे। नाशिकमध्ये नीट पेपर फूट प्रकरण आणि या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण आहे असं सूत्रांकडून कळतंय। 10 लाख रुपयात प्रश्नपत्रिका विकत घेऊन 15 लाख रुपयात विकली अशी सूत्रांची माहिती आहे। नाशिकच्या संशयित आरोपीनं 10 लाख रुपयात प्रश्नपत्रिका विकत घेऊन 15 लाख रुपयात विकल्याचं समोर आलेलं आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, नेमकं काय घडलंय? लागवे आपण जर बघितलं असेल तर नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणी नाशिकमधून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलेले। त्याचं नाव शुभम खैरनार आहे आणि मात्र यामध्ये एक नवीन माहिती समोर आलेली, ते म्हणजे नीट पेपर फूट प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची जी माहिती आहे ती सूत्रांनी दिलेली। शुभम खैरनार यांनी 10 लाख रुपयात प्रश्नपत्रिका विकत घेऊन 15 लाख रुपयात तो पेपर जो होता तो समोरच्याला विकलेला होता। त्यानंतर हा पेपर जो होता तो हरियाणासह इतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी फिरला होता आणि त्यांनी देखील अनेक किमतीला जो आहे तो पेपर विकलेला होता। मात्र नाशिक मधून ज्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याने 10 लाख रुपयामध्ये तो खरेदी केला होता आणि यानंतर त्याच्या इंस्टाग्रामवर हा पेपर मोठ्या प्रमाणात लीक झालेला होता। एकूणच या प्रकरणामध्ये जर बघितलं तर नीट पेपर फुटी प्रकरणात त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। तो तरुण BMSच्या लास्ट इयरचं शिक्षण घेत असून तो 30 वर्षाचा आहे आणि त्याने पेहराव बदलून नाशिकमध्ये तो वावरत होता। मात्र नाशिक पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्याला केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती देखील देण्यात येणार आहे। अगदी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। तर अर्थात नीट पेपर फुटीचं नाशिक कनेक्शन समोर येते। नाशिकमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे। शुभम खैरनार असं आरोपीचं नाव आहे। आरोपीनं BMS
शिक्षण घेतलं अशी देखील माहिती मिळते. राजस्थान CBI कडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक गुन्हे शाखेची ही कारवाई आहे. सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याविषयी विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. तो पथक आल्यानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल. सध्या या प्रकरणात एवढीच माहिती आहे की राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.